एका डॉक्टरचं कलेक्टर होण्याचं स्वप्न या भडागणीत खाक झालंय। 29 वर्षांचा MBBS डॉक्टर कोणत्याही स्थितीत UPSCच्या स्वप्नाने पछाडलेला होता। दिल्लीत 2 वर्षांपासून राहत होता। 2 प्रयत्नात मुख्य परीक्षा पास झाला, पण अंतिम टप्प्यावर यशाने हुलकावणी दिली। तर तो आता मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन व्हायला हरकत नाही आणि परत तुझा अभ्यास करायचा त्याला सुचवलं होतं आम्ही, परंतु त्याची महत्त्वाकांक्षा होती की नाही आता मला प्रयत्न करायचाच आहे। आणि महत्त्वाकांक्षा किंवा अतिमहत्त्वाकांक्षा आणि घरची हालाकीची परिस्थिती या दोन्हीच गोष्टी त्याच कारणीभूत असं। डॉक्टर विकास गावातल्या शाळेत शिकला। 10वीत उज्ज्वल यश मिळाल्यावर 11वी आणि 12वीत शिक्षकांनी मदत केली। त्याच्या जोरावर विकास यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर झाला। त्यानंतर विकासला कलेक्टर होण्याचे वेध लागले होते। खूप म्हणजे अभ्यास करायचा आणि आता शेवटचे 3 महिन्यापासून तर रात्री पण झोपायचे नाही। 18 तास म्हणजे खूप अभ्यास करायचे, कारण की म्हणायचे ना माझा शेवटचा अटेम्प्ट आहे, मला खूप मेहनत करायची आहे। जेवणाचं बी भान नाही राहायचं, काहीच नाही। म्हणजे मलाच म्हणायला कसं सर जेवण करून घ्या, म्हणजे एवढा अभ्यास करायचा। गरीब परिस्थिती असताना चांगलं पोरग शिक्षण करीत असताना त्याची अपेक्षा होती मला कलेक्टर बनायचे, म्हणून सगळं गाव अगर मी बी मदत करीत होतो। हे डॉक्टर विकास सखर, त्याच्याकडे 3.5 एकर शेती होती। 4 वर्षात शेतात काहीही पिकलं नाही। गेल्या वर्षी भावाने सोयाबीन मोडून ज्वारी पेरली। 3.5 पोती ज्वारीत वर्षाचा घरप्रपंच चालला। यावर्षी पैसे नसल्यामुळे बोंदर कुटुंबाने पेरणीच केली नाही। पैसे म्हणजे माझं शिक्षण पुढचं होणार नाही, त्याच्यामुळे माझा जवळ काय फायदा नाही। आणि आता मी मराठी निर्णय घेतला, आत्महत्या निर्णय घेतला। आणि म्हणून तसं करू नको, त्याला म्हणून तो गेला तर मला पण भाऊ कुठे, ते मला भावापेक्षा सगळ्यापेक्षा तुम्हाला होणार त्रास माझ्या एवढं महत्त्वाचं, त्याच्यामुळे मी आता आत्महत्या निर्णय घेतला। अरे मी तिथं आलो, थांब म्हणलं, थांब म्हणून तर त्यानं फोन ठेवून दिला, ती घट्ट घडली। पेरणी न झाल्यामुळं मग मला जर पैसे तर देणार नाहीत, पण ते तरी काय खातील, माझ्यामुळे त्यांचं पण नुकसान होतंय। गावामध्ये त्यांना पण उपाशी मारायची पाळी आली आहे। माझा IAS आणखीन कंप्लीट व्हायला कमीत कमी 6 महिने लागतील, तोपर्यंत पैशाचा सोर्स कुठूनच नाही। असे ह्या चर्चेवरती त्याचं जास्त करून डिस्कशन असायचं। आत्महत्या करण्याआधी विकासचं मानसिक संतुलन ढासळलं होतं, पण कुटुंब दिल्लीत पोहोचण्याआधीच विकासने स्वतःला मेट्रो समोर झोकून दिलं। सगळं साहित्य बॅगेत पॅक केलं होतं। फोनमधील सगळे नंबर डिलीट करून घरच्यांचे फक्त 3 नंबर ठेवले होते। एका विशिष्ट उद्देशाने पछाडलेल्या डॉक्टर विकास की ही कहाणी आहे अशा जिल्ह्यातली की ज्या जिल्ह्यातल्या निकिता आणि पूजा मोटे या मुलींनी महाराष्ट्राला दाखवून दिलंय की परिस्थिती तुम्हाला पराभूत करत नाही। काहीही झालं तरी तुम्ही परिस्थितीला पराभूत करता, आणि म्हणून या मुलींना आत्ताच महाराष्ट्रातनं खूप सारी मदत आली। खरं तर डॉक्टर विकासकडं खूप सारे ऑप्शन्स होते। डॉक्टर विकास हे मेडिकल ऑफिसर होऊ शकले असते, त्यांचा स्वतःचा खाजगी दवाखाना असू शकला असता, डॉक्टर विकासला शासकीय सेवेत जाता आलं असतं। खरं तर दिल्लीमध्ये डॉक्टर विकाससारखी किती मुलं आहेत की ज्यांना हे सांगायला पाहिजे की UPSC परीक्षेतलं यश हे जीवनाचं अंतिम उद्दिष्ट नाही आहे। आहेत तुमच्या पाहण्यात अशी मुलं? कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, कळंब, जिल्हा उस्मानाबाद।